आई तुळजाभवानी शब्दांतील दर्शन. मंदिरातला घंटानाद घुमतो. डोळे मिटा आणि कल्पना करा, तुम्ही तुळजापूरच्या त्या पवित्र गाभाऱ्यात उभे आहात. तुमच्या समोर आहे युगानुयुगांची साक्षीदार, तुमची आणि माझी आई तुळजाभवानी. तिचं ते रूप बघा, काळ्या पाषाणात कोरलेलं, पण ज्यात कोटी सूर्यांचं तेज सामावलेलं आहे. तिचे ते विशाल डोळे बघा, एका डोळ्यात ममतेचा अथांग सागर आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अधर्माचा नाश करणारी आग आहे. तिच्या त्या 8 हातांकडे बघा, अष्टभुजा रूप. एका हातात त्रिशूळ आहे, जो फक्त राक्षसांना नाही तर आपल्या आतल्या काम, क्रोध आणि लोभालाही भेदतो. दुसऱ्या हातातली तलवार अज्ञानाचा अंधार कापून ज्ञानाचा प्रकाश देते. तिच्या हातातला शंख धर्माचा विजय घोषित करतो, तर चक्र काळाची गती फिरवतं. धनुष्यबाण लक्ष्यावर अचूक नेम साधायला शिकवतो, तर गदा अहंकाराचा चक्काचूर करते. एका हातात राक्षसाचं शीर आहे, जे दुष्ट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे, आणि एक हात, तोच हात आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर आहे.